सगळ्या मित्रांजवळ फोन आहेत, फक्त माझ्याजवळ फोन नाही. निव्वळ दयेंद्र काम झालेत नाही. आता रुसूनच बसतो. माझ्या बापाला फोनच घ्यायला लावतो. तुम्ही पहा फक्त. अय पिंट्या उठ. ये पा आला मा बाप. दरसक झोपेल दिसलो की मा बाप असं उड्याच मारतोय. मी पण आता अजिबात उठत नाही. तुम्ही पहा फक्त आता. अय चुप काहीच्या अर्जुन उठ म्हणलं. माय मी येतं माझ्यासोबत नाटक करायला लागलं. आणखीन झोपी गेलं. याच्यावर ठोका लागतोय गाड्या. तसं नाही ऐकत ही. अरे बापरे, आई ब माझ्या बापाला सांग बरं. बिनकमी मारतो कधी पण. तू माय घरी नाही म्हणलं. किती गप्पा म्हणलं तरी काहीच फरक नाही. कोण मारलं तुम्ही मला? 5 मिनिटं झाली फक्त झोपलो होतो. हा मारायची काही गरज होती का? याच्यासाठी फायदा केलात मला? हा फायदा नाही केला तुला. असा उचलून आणलेला आहे तू, समजलं का? म्हणजे मी काही इज्जतच नाही का? गेले गेले झालं भाई यांचं आत्याकडे यायचं. तुम्ही मारलं कोण मला याचं उत्तर सांगा तुम्ही अगोदर. अरे सुकाईच्या नुसता म्हशीसारखं झोपेला असतो ना तू. आई तर खायची सवय लागली तुला. आराम खोऱ्या. उद्यापासून कंपनीत जायचं बाबू आणि पैसे कमवायचे. नाहीतर तुझी बॅग भरायची. तू दोन तिकडे तिकडे काय करायचं. कुठं जाय पण पुन्हा मला दिसू नको तू उद्यापासून. मी कुठं जात नाही. तुमचं जेवढं घर आहे ना तेवढा माझा अधिकार आहे. जर तुम्ही मला काढून द्यायचा प्रयत्न केला डायरेक्ट केसच टाकतो तुमच्यावर, ते पण कोर्टात. अरे बाप, डायरेक्ट मला धमकी. याला चांगलेच पाय फुटले वाटतंय आहे ना. जरा कामधंदे कराव उद्यापासून. लहान नाही राहिलो आपण. हा बर का. आता प्रेमानं सांगू राहिलो तुला. बाबू म्हणून सांगतो बाबू. मी पण तुम्हाला पप्पा म्हणून सांगतो. मला आहे ना मोबाईल पाहिजे, तेव्हाच मी कामाला जाईन. नाहीतर मी अजिबात कुठं जाणार नाही. नुसतं झोपून राहीन दिवसभर. समजलं का?